घराणे शिवणे खुर्दचे चौंडेश्वरी मंदिर आणि हे मंदिर देवाचे गोठणे आणि शिवणे खुर्द याच्या जवळजवळ सीमेवर आहे आणि हीच आम्ही सीमा मानतो कोकण. आणि कोकणच्या प्रथा, कोकणचे रीतिरिवाज यांनी जवळजवळ कोकण आज सांभाळून ठेवलंय. या कोकणातल्या प्रत्येक गावच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत, परंतु काही रूढी परंपरा ह्या सर्वच गावामध्ये सारख्याच जुळतात. आषाढ महिना चालू झालाय आणि या आषाढ महिन्यात प्रत्येक गावात बोळवण नावाचा एक कार्यक्रम होतो. बोळवण म्हणजे काय असते? बोळवण म्हणजे गावच्या या सीमेपासून तर दुसऱ्या सीमेपर्यंत पूर्वजांनी जेथे जेथे राखणदार, रखवालदार आणि जागेदर नेमून दिले, ज्या जागा त्यांच्यासाठी नेमल्या अशा सर्व जागावर देणी देणं आणि त्यांची समजूत काढणं. समजूत काढून त्यांना एकच सांगणं, या शेता शिवारात, राणा शिवारात काम करत असताना आमच्या कुठच्याही शेतकऱ्याला, त्याच्या मुला माणसांना, त्याच्या गुराढोरांना कसलाही धोका होऊ नये. माझं शेत चांगलं पिकावं, या शेतकऱ्यांचं शेत चांगलं पिकावं, त्यांची भरभराट व्हावी, अशा प्रकारचं गाऱ्हाणं घालून त्यांना देणं दिलं जातं. आणि हे देणं देण्यासाठी आमच्या गाव घराण्याचा अखंड गाव म्हणजे गावातील सर्व पुरुष मंडळी एकत्र येतात. एक या मंदिरापासून ती दुसऱ्या सीमेपर्यंत एक मिरवणूक काढतात आणि ती मिरवणूक असते एका दिवट्याची, एका मोठ्या पंथीची. आणि ती पणती घेऊन डोक्यावर घोंगडीची खोळ घेऊन आमच्या गावचे मानकरी घाडी ह्या तो दिवटा सतत तेवत ठेवून या सीमेपासून त्या सीमेपर्यंत जायचं. रस्त्यात जिथे जिथे किंवा जंगलात जिथे जिथे देणी द्यायची ती देणी देत देत त्या सीमेपर्यंत जायचं आणि ही भागवणी पूर्ण करायची. आणि संध्याकाळी मात्र आवर्जून सर्वांसाठी एक खिरापत म्हणून गावठी कोंबडीची शागोती म्हणजे आपण त्याला चिकन म्हणतो, मटण म्हणतो, पण आम्ही या दिवसाच्या याला शागोती म्हणतो. आणि ती प्रत्येक घराघरात वाटायची. ही प्रथा आजपर्यंत चालू आहे. आम्ही कोकणच्या प्रथा जपतो आहोत, गावराटी जपतो आहोत आणि त्याचा व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करतोय. धन्यवाद. डोकं सगळ्यांना केस नाही टाकले, कोण नाही बोलले एवढा बाकी. हा मोरले टकलो कोण बोलत नाही, विसरत नाही सगळ्या.
हो